सोलापुरातील कर्णिक नगर परिसरातील चिल्ड्रन्स पार्क येथे दिनांक 20 मार्च 2026 रोजी श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आयोजित प्रभू श्रीरामांच्या 51 मूर्ती वाटप कार्यक्रमासह विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर, जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर, समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंदभाऊ एकबोटे, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे तसेच संस्थापक अध्यक्ष सुधीर भैरवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशातील बालकलाकारांचे बगीतून आगमन झाले। त्यांच्या आगमनानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारातून संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले। यानंतर मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। या ठिकाणी आमदार राजासिंह ठाकूर यांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती। प्रास्ताविकात डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना समाजात सद्भावना वाढविणे, तरुण पिढीला श्रीरामांच्या आदर्शांची जाणीव करून देणे आणि धार्मिक परंपरांचे जतन करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की। आज येथे उपस्थित सर्व राम भक्तांना मी मनापासून नमस्कार करतो। व्यासपीठावरती उपस्थित हिंदू टायगर माननीय आमदार राजासिंह ठाकूर साहेब, महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब, हिंदू गोरक्षक माननीय श्री मिलिंदजी एकबोटे साहेब, त्याचबरोबर समोर उपस्थित सोलापूर महानगरपालिकेचे महापौर माननीय विनायकदादा कोंड्यालजी, तसेच सर्व पक्षीय नगरसेवक, सर्व पक्षीय पदाधिकारी, नेते, उपस्थित सर्व पत्रकार आणि हजारोच्या संख्येने उपस्थित राम भक्त। खरं म्हणजे आजचा दिवस एक पवित्र दिवस आहे। आजचा दिवस म्हणजे धर्म, संस्कृती आणि राष्ट्राभिमानाचा उत्सव आहे। भगवान श्रीराम हे केवळ देवता नाहीत, भगवान श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत। ते आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि आदर्श नेता आहेत। मित्रांनो, जेव्हा समाजात कुठली अन्याय वाढतो, जेव्हा सत्यावर संकट येतं, त्यावेळा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रीरामांचं आदर्श आपल्या जीवनात आवश्यक असतं। आजच्या दिवशी आपण श्रीरामांचे 51 मूर्ती समाजाला देत आहोत। ही केवळ मूर्ती नाही, ही संस्काराची ज्योत आहे, ही धर्माची प्रेरणा आहे आणि ही आपली भारतीय संस्कृतीची अस्मिता आहे। मित्रांनो, ज्या घरी श्रीरामांचं वास्तव असतं त्या घरात सत्य, सदाचार आणि शांती नांदते। आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की भगवान श्रीरामांचं आदर्श आपल्या जीवनात उतरवणार। रामराज्य म्हणजे काय? रामराज्य म्हणजे गरिबाला न्याय, स्त्रियाला सन्मान, तरुणांना संधी व रोजगार आणि समाजामध्ये सुरक्षितता। आज आपल्या तरुण पिढीला सांगितलं पाहिजे की राम म्हणजे संस्कार, राम म्हणजे शौर्य आणि राम म्हणजे राष्ट्रभक्ती। मित्रांनो, आज आपण सर्वांनी एक संकल्प करूया की प्रत्येक घरात राम, प्रत्येक मनात राम आणि प्रत्येक कृतीत राम। आजच्या या भव्य कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व राम भक्त मान्यवर, मी श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळातर्फे आपला धन्यवाद व्यक्त करतो। चला, शेवटी सर्वजण
एकदा जोरात घोषणा देऊया. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रखर शैलीत मार्गदर्शन करत संबोधन केले. हमारा जो संकल्प है भारत को हिंदू राष्ट्र बनाने का, बहुत बड़ी सेना हमारे इस सोलापुर से निकलेगी, हमें ये विश्वास है मेरे मित्रों. जैसे कल मेरी संभाजी महाराज की पवित्र धरती पर धर्म सभा थी, वहां पर हमने हमारे देवा भाव जी को ये कहकर आया कि देवा भाव आप तारीख डिसाइड कीजिए, समय डिसाइड कीजिए. औरंगजेब की कब्र को उखाड़ने के लिए लाखों छत्रपति शिवाजी महाराज के मावले, लाखों संभाजी महाराज के मावले संभाजी नगर पहुंच जाएंगे. बस तारीख और समय बता देना, बस बुलडोजर लेकर खड़े हो जाना. महाराष्ट्र की धरती पर, छत्रपति संभाजी महाराज की धरती पर हमें स्वीकार नहीं है देवा भाव. उस औरंगजेब की कब्र हमारी पवित्र धरती पर गड़ी हुई है, हमें स्वीकार नहीं है देवा भाव. आज महाराष्ट्र ही नहीं, छावा मूवी आने के बाद में पूरे भारत के हिंदुओं की डिमांड है कि औरंगजेब की कब्र को उखाड़ के फेंका जाए. देवा भाव, ये पूरे भारत देश के हिंदुओं की डिमांड है, मांग है देवा भाव. इतिहास लिखने का अवसर बहुत कम लोगों को मिलता है, धर्म कार्य करने का अवसर बहुत कम लोगों को मिलता है हमारे मेयर साहब जी. और देवा भाव, आपको एक अवसर मिल रहा है इतिहास लिखने का. भूतो ना भविष्य, आप भी मरने वाले हैं और हम भी मरने वाले हैं. जब हम इस संसार को छोड़कर जाएंगे तो इतिहास में यह लिखा जाएगा कि ये औरंगजेब लांडे की कब्र को किसने तोड़ा. हे विषय डोक्यानं काढून टाका. इथून पुढच्या काळामध्ये अरे धर्मांतरण करताना हिंदू धर्माचा माणूस एखादं धर्मांतरण करतोय, त्याला हिंदू धर्म तर कळलाय का? त्याला धर्मांतरण करताना 2 महिने प्रशिक्षण दिलं पाहिजे. हिंदू धर्म काय आहे आणि ज्या धर्मात तू चाललाय त्याचं बी प्रशिक्षण दिलं पाहिजे. हिंदू धर्माच्या चांगल्या रीती रूढी परंपरा काय आहेत ते त्याला शिकवल्या पाहिजेत. इतर धर्मामध्ये चाललाय त्या धर्माच्या रीती रूढी परंपरा चुकीच्या काय ते सांगितलं पाहिजे. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा हिंदू धर्म बदलायचं ठरवलं तेव्हा त्यांनी 1935 ला सांगितलं की मी आता हिंदू धर्म बदलणार आहे. बदलला कधी? 1956 ला. जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 21 वर्ष, इतका विद्वान माणूस, 21 वर्ष सगळ्या जगाच्या त्यांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला होता आणि त्यांचं पुस्तक पण आहे. त्यांनी पार्टिशन ऑफ इंडियाचं नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी लिहिलंय स्पष्ट मध्ये की हे जे मुस्लिम लोक आहेत हे फक्त त्या धर्माचा विचार करतात, ते देशाचा विचार करत नाही. गोपीचंद पडळकर साहेबांनी मुसलमानांची, ख्रिश्चनांची आणि हिंदूंची जगातली लोकसंख्या सांगितली, पण मी तुमच्या वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधतो. या तिन्ही धर्मांमध्ये आचरण केल्यानंतर जी आध्यात्मिक संपत्ती लाभली पाहिजे, परमेश्वराचं दर्शन झालं पाहिजे. हे दर्शन मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांना झालेलं नाहीये. म्हणजे मोहम्मद पैगंबर एवढं म्हणाले की मी ईश्वराच्या दूताला भेटलो, ईश्वराला नाही. येशू ख्रिस्त म्हणाले मला फक्त देवाचा आवाज ऐकू आला, देवाला पाहिलं नाही. पण या हिंदू धर्मामध्ये लाखो महापुरुष होऊन गेले जे म्हणतात होय मी परमेश्वराचं दर्शन घेतलंय, होय मी परमेश्वराला पाहिलंय, होय मी परमेश्वराबरोबर बोललोय, होय मी परमेश्वराबरोबर नाचलोय, होय परमेश्वराने मला आशीर्वाद दिलाय, हो परमेश्वराबरोबर मी जेवलोय. लाखो महापुरुष ज्या हिंदू धर्मामध्ये निर्माण होतात.
यानंतर श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या वतीनं प्रभू श्रीरामांच्या 51 मूर्तींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी व श्रीराम भक्तांनी विशेष परिश्रम घेतले। संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी सजलेला असून वातावरण पूर्णपणे श्रीराममय झाले होते। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शिवकालीन मर्दानी खेळांचेही आकर्षक सादरीकरण करण्यात आले। तसेच कार्यक्रमादरम्यान प्रशासनाच्या वतीनं कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मंगेश लामकाने व राधिका जाधव यांनी केले।